नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। या मालिकेमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये अर्जुनचा वाढदिवस असणार आहे आणि त्या दिवशी एक मोठा खुलासा होणार आहे। अर्जुनच्या वाढदिवसामध्ये नागराज दारू पिणार आहे, करायला एक जाणार आणि भलतंच काहीतरी होणार आहे। त्यामुळे पुराव्यासकट खरी तन्वी ही प्रिया नसून सायली असल्याचं सत्य आता सर्वांसमोर येणार आहे। नागराजचा मूर्खपणा आणि प्रियाचा कॉन्फिडन्स हा फक्त या गोष्टीला नडलेला असतो। सर्वप्रथम ही गोष्ट रविराजला समजणार आहे आणि रविराजच दोन्ही कुटुंबामध्ये या गोष्टीचा खुलासा करणार आहे। इकडे अर्जुनचा वाढदिवस जवळ येत असतो, त्यामुळे प्रियाला अर्जुनचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा करायचा असतो। त्यासाठी तिने नागराज आणि राकेश दोघांचीही मदत घेण्याचं ठरवलेलं असतं। माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद। राकेश म्हणतो की तू कितीही वाढदिवसाचं प्लॅनिंग केलं तरी रविराज काका तुला अजिबात परवानगी देणार नाही। त्या म्हणते की तेच तर तुम्हाला करायचंय, तुम्ही दोघांनीही मला परवानगी मिळवून द्यायची। एवढंच नाही तर वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही देखील तिथे यायचंय। अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच मी सायलीला अर्जुनच्या नजरेतून कायमचं पाडणार आहे आणि ती किती जास्त कपटी आहे याचं देखील प्रमाण मी आता त्याला देणार आहे। नागराज प्रियाला म्हणतो की नक्की तुझा प्लॅन तरी काय आहे, कारण दरवेळी तुझा प्लॅन फ्लॉपच होत असतो। त्यामुळे जर तुझा प्लॅन काय आहे हे जर आम्हाला कळलं तरच आम्ही तुला साथ देऊ, नाही तर नाही। प्रिया म्हणते की तुम्हाला तर माझ्यावर विश्वासच नाहीये ना। मी आता किती पावले पुढे गेली हे तुम्हाला माहिती आहे ना। यंदा तर अर्जुन माझ्याकडे बघायचा नाही, माझ्याशी बोलायचा नाही। तो आता माझ्याशी बोलतो, मला लिफ्ट देतो, मला तो ऑफिसला बोलवतो, कॉफीला घेऊन जातो आणि घरी लंचला बोलवतो। आणि एवढंच काय तर मला त्रास झाल्यामुळे सायलीला देखील ओरडतोय। बघा मी किती पावलं पुढे गेली आहे, आता फक्त शेवटचं एक पाऊल टाकण्याची वेळ आली आहे। आता मी सायलीचा इतका अपमान करणार आहे ना की सायलीला दोन्ही घरांसमोर मान खाली घालावी लागेल। नागराज म्हणतो की अगं पण तुझा प्लॅन तरी काय आहे ते सांग। प्रिया म्हणते की तुम्हाला आठवतंय ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता नेमका त्याच दिवशी सायलीचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे माझा। आणि आता याच दिवशी मी असं काहीतरी करणार आहे की सायली अर्जुनच्या आयुष्यातून कायमची दुरावली जाईल। आपल्याला तोच सीन घडवायचा आहे। त्या दिवशी माझा, बाबांचा आणि आईचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवसाला आणि त्या घटनेला सायलीचे नातेवाईकच कुठेतरी जबाबदार आहे हे आपल्याला दाखवायचंय। आपल्याला आता सायलीचे खोटे नातेवाईक उभे करायचेत आणि त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे। नागराज म्हणतो की प्लॅन तर तसा ठीक आहे, परंतु सायलीचे खोटे नातेवाईक कुठून उभे करायचे? त्या म्हणते की तेच तर तुम्हाला सांगतेय की तुम्ही कुठूनही सायलीचे खोटे आईबाप उभे करा। त्यांनीच आमचा ॲक्सिडेंट घडवून आणलाय आणि हे सर्व त्यांनी पैशांसाठी केलंय असं सर्वांसमोर आणायचं। नागराज म्हणतो की ही पोरगी तर भारीच वस्ताद निघाली आहे, हिला साथ देण्यामध्ये काही अडचण नाही। नागराज प्रियाला म्हणतो की जर माझं नाव कुठे येणार नसेल तर मी हे सर्व करायला तयार आहे। त्या म्हणते की काहीही असलं तरी तुम्हाला माझी मदत करावीच लागेल। त्यावर नागराज तिला विचारतो की तुम्हाला धमकी देतेस? प्रिया म्हणते की हो, धमकीच देते तुम्हाला, कारण आता तुमच्या विरुद्ध माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे। नागराज म्हणतो की कुठला पुरावा? प्रिया लगेचच राकेशचं खोटं वकीलपत्र काढते। त्या सांगते की मला माहिती आहे की राकेश हा खरा वकील नाहीच आहे आणि रविराज किल्लेदारची सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी नागराजने आणि राकेशने केलेला हा एक प्लॅन आहे हे मी किल्लेदार समोर घेऊन येईल। नागराज आणि राकेश आता घाबरलेला असतो। नागराज मनात म्हणतो की ही अजिबात मूर्ख नाहीये, मी हिला जितका मूर्ख समजत होतो तितकी तर ही अजिबातच नाहीये। तर अगदी शेरा सव्वा शेर आहे, हिला आता वेळीच ठेचलं पाहिजे। त्याच वेळी नागराज विचार करतो की प्रियाला तोंडावर आपटायचं, परंतु तिच्या नकळत। आणि मग नागराज प्रियाला सांगतो की ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सायलीचे नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न करतो। तर इकडे डायनिंग टेबलवर सर्वजण बसलेले असताना प्रिया ही रविराजला सांगते की बाबा, मला असं वाटतंय की त्या दिवसाची आठवण म्हणून आपण अर्जुनचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करायला पाहिजे, कारण त्याच दिवशी आपला ॲक्सिडेंट झाला होता आणि आता मी तुम्हाला भेटलीये पण। मग आपण हा आनंद देखील अर्जुनच्या वाढदिवसामध्ये सेलिब्रेट करूयात। आणि बाबा, मला असं वाटतंय की आई सुद्धा परत येईल, कारण माझ्या स्वप्नामध्ये आई आली होती। त्या रडत रडत नाटकं करत सांगत असते की स्वप्नामध्ये आई आली होती आणि आई सांगत होती की मला पुन्हा यायचंय। मला असं वाटतंय की बाबा, आपण तोच दिवस साजरा करूयात, कदाचित आपल्याला आपली आई पुन्हा भेटेल। प्रिया असं काहीतरी बडबडत असते, परंतु जेव्हा प्रतिमाचा विषय निघतो तेव्हा रविराज मात्र हळवा होतो।
रविराज प्रियाचं सगळं म्हणणं ऐकून घेतात आणि अर्जुनच्या वाढदिवसाला जाण्यासाठी तयारी दाखवतात। रविराज आता तयार झालाय हे पाहिल्यावर प्रियाने तर अर्धी मजल पूर्ण केलेली असते। त्यानंतर ती राकेश आणि नागराजला ऑर्डर सोडते आणि सांगते की आता रविराज किल्लेदार तर तयार झालाय, आता तुम्ही सायलीचे खोटे आईबाप त्या क्षणी त्याच जागेवरती उभे करायचे आणि बाकी पुढे काय काय करायचं आहे ते मी बघेलच। परंतु प्रियाला याचा अंदाजही नसतो की नागराज आता तिचीच पोलखोल करणार आहे। राकेश विचार करतो की हिने तर काकांनाही अडकून ठेवलंय आणि पप्पांनाही, आता आपण काय हिच्या इशाऱ्यावर नाचायचं? नागराज म्हणतो की नाही, आता आपण हिचा डाव चांगलाच उलटून पाडायचा। राकेश आणि नागराजला प्रियाचा सगळा प्लॅन फ्लॉप करायचा असतो आणि त्याबद्दलच ते दोघं जण प्लॅनिंग करत असतात। इकडे अर्जुनचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी पूर्ण आजी सांगते की आपण रविराज आणि प्रिया दोघांनाही बोलवायचे। आता आपण यावेळी वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करायचा आहे, कारण अख्ख्या 20 वर्षानंतर तन्वी अर्जुनच्या बर्थडेला असणार आहे। काय माहिती पुढच्या वाढदिवसाला कदाचित प्रतिमा सुद्धा असेल। तन्वी मला फोनवर काहीतरी बोलत होती, तिची आई तिच्या स्वप्नात आली म्हणे आणि त्यामुळेच तिने अर्जुनचा वाढदिवस अगदी जंगी करायचं ठरवलंय। अर्जुन, खास तुझ्यासाठी तन्वीने हे सगळं प्लॅनिंग केलंय। हे सर्व समजल्यानंतर आणि अर्जुनच्या वाढदिवसाची तारीख समजल्यानंतर सायली रडायला लागते। अर्जुन विचारतो की तुम्ही का रडताय, तुम्हाला काय झालं? सायली म्हणते की काही नाही सर, माझ्या फक्त आठवणी जाग्या झाल्या। आजी विचारते की कुठल्या आठवणी? सायली म्हणते की जी सरांच्या वाढदिवसाची तारीख आहे तीच तारीख मी आश्रमात गेल्याची आहे। मधुभाऊ याच दिवसाला आणि याच तारखेला माझा वाढदिवस साजरा करतात। आज जर मधुभाऊ असते तर त्यांनी माझा वाढदिवस नक्कीच साजरा केला असता आणि मला त्यांनी आशीर्वाद सुद्धा दिले असते। ऐकून सुभेदार मात्र चक्रावतात आणि ते विचार करू लागतात की हा योगायोग कसा असू शकतो। कुणालाही काहीही कळत नाही। पूर्ण आजी सायलीला पुन्हा विचारते की तुला नक्की आठवतंय की तू याच दिवशी आश्रमात गेली होतीस? आजीला मात्र या गोष्टीचा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण पूर्ण आजी जेव्हा जेव्हा सायलीला बघत असते तेव्हा तिला प्रतिमाचाच भास होत असतो। आणि दुसरं म्हणजे यांची तारीख सुद्धा एकच कशी काय आली? आजी म्हणते की मला या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड वाटते। तर अर्जुन देखील म्हणतो की मला आता हे शोधायलाच हवं। तो विषय तिथेच बंद होतो आणि अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी अगदी जोमाने सुरू होते। अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी सायली अगदी उत्तम पद्धतीने करत असते। आजी म्हणते की सायली, मला माहिती आहे की तू सगळं काही नीट करशील आणि पाहुण्यांना सुद्धा अजिबात नाराज करणार नाहीस। सायली पूर्ण तयारी करत असते, कल्पना देखील पूर्ण लक्ष ठेवून असते, परंतु अर्जुनच्या वाढदिवसाला घडणारी गोष्ट मात्र वेगळीच असते। राकेश आणि नागराज हे अर्जुनच्या पार्टीला आलेले असतात आणि कुसुम सुद्धा आलेली असते। कल्पना कुसुमचं स्वागत करते, परंतु नागराज आणि राकेशचं प्लॅनिंग मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि राकेश आणि नागराज दोघंही दारू पितात आणि दोघंही एका खोलीमध्ये गप्पा मारत बसलेले असतात। राकेश म्हणतो की जर ह्या प्रियाची नांगी ठेचायची असेल तर आपल्याला काहीतरी करावंच लागेल। नागराज म्हणतो की प्रियाच्या सांगण्यावरून मी काय सायलीचे खोटे नातेवाईक आणले नाहीयेत, तर मी प्रियाच्या विरोधात आणखी पुरावे घेऊन आलोय। जर तिने तुझी खोटी डिग्री आहे असं जर रविराजला दाखवलं तर मी हे सर्व पुरावे सिद्ध करेल। दोघंही असे काहीतरी विचित्र बडबड करत असतात आणि त्याच वेळी रविराज तिथे येऊन उभा राहतो। रविराज ह्या दोघांचंही बोलणं ऐकत असतो आणि रविराजला फार मोठा धक्का बसलेला असतो। रविराजला समजतच नसतं की हे नक्की सायलीबद्दल बोलताय की प्रियाबद्दल बोलताय, परंतु रविराजच्या कानावर एक शब्द आलेला असतो की सायली ही खरी सायली आहे आणि प्रिया ही खोटी तन्वी आहे। रविराज समोर आता सत्याचा उलगडा झालेला असतो आणि हे सर्व राकेश आणि नागराजच्या मूर्खपणामुळे झालेलं असतं। तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।